निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस। अमरावतीमधनं देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या उपस्थितीत नवनीत राणा आपला अर्ज भरणार। राणा यांनी घेतलं अंबादेवीचं दर्शन। नवनीत राणा यांच्या जात वैधता प्रमाणपत्रावर आज सुप्रीम कोर्टाचा निकाल। सकाळी 11:30च्या सुमारास निकालाची शक्यता। महायुतीतला धाराशिव मतदारसंघाचा तिढा सुटला। राणा जगजीत सिंग यांच्या पत्नी अर्चना पाटील घड्याळ चिन्हावरती निवडणूक लढवणार। अजित पवार गटामध्ये आजच प्रवेशाची शक्यता। यवतमाळमधनं भावना गवळी यांना तिकीट नाकारल्यामुळे समर्थक आक्रमक। सकाळी 11 वाजेपर्यंत निर्णय घेतला नाही तर वेगळी भूमिका घेण्याचा इशारा। हिंगोलीमध्ये महायुतीनं उमेदवार बदलला। हेमंत पाटील यांच्याऐवजी बाबूराव कदम कोहळीकरांना उमेदवारी। आज अर्ज भरताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहतील। मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याच्या पोस्टरमुळे उत्सुकता शिगेला। भाजपसोबत झालेल्या बैठकांविषयी राज ठाकरे काही बोलणार का याची उत्सुकता। संजय निरुपम यांची काँग्रेसमधनं हकालपट्टी। ठाकरे गटाबाबत सातत्यानं जाहीर विधानं केल्यामुळे कारवाई। निरुपम यांच्या भूमिकेकडे आता लक्ष। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्ह आणि नावाबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। अजित पवार गटाकडनं कोर्टाच्या आदेशाचं पालन नाही, शरदचंद्र पवार पक्षाचा आरोप। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शासकीय बंगल्यांसह अनेक निवासस्थानांचं पाणी बिल राज्य सरकारनं भरलेलं नाही। मुंबई महानगरपालिकेचे एकूण 95 लाख रुपये थकीत। अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळण्याची शक्यता। काल राखून ठेवलेला निर्णय आज कोर्टाकडनं जाहीर होण्याचा अंदाज। उन्हाळा वाढू लागल्यामुळे मुंबईत एसी लोकलचा वापरही वाढला। पश्चिम रेल्वेवर 1 एप्रिलला 3,500 प्रवाशांनी काढला एसी लोकलचा पास। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।